हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण लिंबाचं लोणचं बनवून घेणार आहोत. तर माझ्या मोठ्या बहिणीने मला मोठी मोठी अशी लिंबू दिली होती. तर त्यातील एका लिंबाचं आपण लोणचं बनवून घेऊया, गोड लोणचं. चला तर हे गोड लोणचं बनवायचं कसं ते आता आपण पाहून घेऊया. माझ्या बहिणीने दिलेल्या ह्या 2 लिंबांचं आज आपण गोड लोणचं बनवून घेऊया. त्यासाठी मी ही दोन्ही लिंबू उकळून घेणार आहे. पाण्यातून 8 ते 10 मिनटं मी ही उकळून घेणार आहे. 8 मिनटं ही चांगली मी उकळवलेली आहेत. आता यातून आपण हे काढून घेऊन थंड करूया आणि थंड झाल्याच्या नंतर ही छान पुसून, अगदी कॉटनच्या कपड्यांनी पुसून ही कोरडीसुद्धा करून घ्यायची आहेत. मी कॉटनच्या रुमालाने ही पुसून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय अगदी रुमाल सुका आहे आणि त्या सुक्या रुमालाने मी ही लिंबू एकदम कोरडी करून घेत आहे. स्वच्छ पुसून घ्यायचे, जरासुद्धा पाणी यात राहता कामा नये. कारण पाणी राहिलं की मग आपलं लोणचं लगेच खराब होण्याची शक्यता असते. आता कोरडी झालेली ही लिंबू आपल्याला कापून घ्यायची आहेत. आता तुम्हाला जर उकळवायचे नसतील लिंबू तर तुम्ही ह्याचं जे बाहेरची जी ही साल आहे किंवा ही जी स्किन आहे ही तुम्ही काढून घेऊ शकता. आता मी ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला आता मोठ्या साईजची लिंबू समजा नाही मिळाली तर तुम्ही छोटी लिंबू घेऊ शकता. एक 15 ते 18 तुम्ही लिंबू घेऊन या प्रमाणात तुम्ही हे गोड लोणचं बनवून घेऊ शकता. तर मी हे आता लोणच्याच्या फोडी करून घेत आहे. अशा पद्धतीच्या मी हे दोन्ही लिंबू कापून घेतलेली आहेत. आता या कापलेल्या फोडी मी एका बाउलमध्ये घेत आहे. बाउलमध्ये घेऊन झाल्याच्या नंतर यात 1 टीस्पून इतकं मीठ घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच 1 टीस्पून इतकं हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी या फोडींना लागतील अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. छान असं मिक्स करून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक साईडला ठेवून द्यायचं आहे. 1-1.5 तासासाठी मुरत ठेवायचं आहे. आता तासभरानंतर आपण एक भांडं घेणार आहोत. त्यात 1 कप इतकं तेल घेणार आहोत. ते तेल एकदम गरम झाल्याच्या नंतर आपण 1 टेबलस्पून इतक्या राई घेणार आहोत आणि त्या राई तडतडल्या की नंतरच 2 टेबलस्पून इतकं कुटलेलं लसणाच्या पाकळ्या आपण घेणार आहोत. आणि त्या लसणाच्या पाकळ्या लाईट गोल्डन होईस्तोवर आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी 1/8 म्हणजे 1/8 एवढं टीस्पून एवढी हिंग घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ह्या मेथ्या म्हणतात, लोणच्याच्या मेथ्या मिळतात आणि या लोणच्याचीच राई आहे ते 1 टेबलस्पून मी घालून घेतलेलं आहे. आणि अर्धा टीस्पून मी कुटलेलं जिरं घातलेलं आहे. नाही, अर्धा टीस्पून मी बडीशेप घातलेली आहे आणि 1 टीस्पून कुटलेलं जिरं घातलेलं आहे. ते व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 टीस्पून एवढं लाल तिखट घातलेलं आहे आणि 1-2 टेबलस्पून इतके मी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा यात घालून छान ते शिजवून घेतलेलं आहे. आता शिजवून झाल्याच्या या मिश्रणामध्ये मी 1 कप एवढं गूळ घालून घेतलेलं आहे. पण गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. कारण तुम्ही जर अख्ख्याच त्या ढेपी जर टाकल्या तर
ते वितळायला खूप उशीर लागतो. असं कापलेलं गूळ लगेच वितळतं. आता त्याबरोबरच मी 1 टीस्पून एवढं मीठसुद्धा घालून घेत आहे आणि हे गूळ वितळवून उकळून घ्यायचं आहे. आता इथे गूळ बघा छान वितळलेला आहे आणि हे उकळतसुद्धा आहे. आता याच स्टेजला आपल्याला मगाशी ज्या कापलेल्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या या गुळाबरोबर आणि या मिश्रणाबरोबर एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा शिजवूनसुद्धा घ्यायच्या आहेत. एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पण शिजवताना आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे. आता हे छान शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की मी यातले सगळे लिंबाचे तुकडे काढून घेत आहे. एका भांड्यात मी काढून घेत आहे, एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे. आणि हे तुकडे काढून झाल्याच्या नंतर जे मिश्रण उरलेलं असेल तेल आणि मसाले आणि गुळाचं ते मिश्रण मी उकळून घेत आहे. एकदम खूप उकळून थोडंसं ते जाडसर करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ते छान जाडसर झालेलं आहे. आता गॅस फ्लेम मी बंद करून घेत आहे आणि ते मिश्रण या बाउलमध्ये या लिंबांच्या फोडींवर घालून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की छान लोणचं तयार झालेलं आहे. आता एकदम थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे. पण काचेची बरणी थोडीशी उकळत्या पाण्यातून किंवा ती थोडीशी उकळून घेऊन मग ती स्वच्छ पुसून एकदम कोरडी करून घ्यायची आहे. आणि मग कोरड्या झालेल्या त्या बरणीत हे संपूर्ण लोणचं भरून घ्यायचं आहे. हे लोणचं बरेच महिने बाहेर ठेवल्यानंतर टिकतं आणि फ्रीजमध्ये ते वर्षभर टिकतं. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान आणि चटपटीत व्हिडिओत. तोपर्यंत बाय.